नमस्कार. आज आपण इथे बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर इथे शेंगा घ्यायच्या आहेत घेवड्याच्या. तर ती छान आपल्याला अशा निवडून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर अशा मस्त अशा शिरा निघतात बघा. छान अशा 2 भाग करायचे आहेत आणि अशा हाताने तोडून घ्यायच्या आहेत. तर चाकून न कापता अशा हाताने तोडून घ्यायच्या म्हणजे शिरा निघतात. निवडून झाल्यानंतर आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे स्वच्छ शेंगा धुवून घेतलेल्या आहेत, साईडला ठेवून द्यायच्या आहेत. लगेच आपल्याला इथे टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर एक मी इथं टोमॅटो घेतलेला आहे आणि छान असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान इथे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत ते ठेचून घ्यायच्या आहेत आपल्याला. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईत तापल्यानंतर तेल ओतून घेतलेलं आहे पळीभर. मी इथे तेल तापल्यानंतर इथं अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर इथे ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण आपल्याला गोल्डन होऊस तर छान असा परतवून घ्यायचा आहे. लसूण परतवल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर इथे हळद टाकून घेतलेली आहे. घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत हे मसाले. आणि हे परतवून झाल्यानंतर आपल्याला लगेच शेंग धुवून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर आपल्याला ही छान शेंग हलवून घ्यायची आहे. तर सर्व काही मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. तर छान 1 मिनिटभर परतवून झालेली आहे आपली इथे शेंग. तर आपल्याला ही 5 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटात आपली मस्त अशी शेंग शिजली जाते. तर पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवरती शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर छान आपली ही शेंग शिजून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे भाजलेले शेंगदाण्याचा 4 चमचे मी इथे कूट टाकून घेतलेला आहे. भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपण वाटून घ्यायचे आहेत आणि त्याचा कूट बनवून मी इथे टाकून घेतलेला आहे. आणि छान 2 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे कूट टाकल्यानंतर. ते मस्त 2 मिनिटासाठी मी इथे परतवून घेतलेलं आहे शेंगा. तर हे आपले छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत. आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही चमचमीत घेवड्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे. तर तुम्ही डब्यासाठी पण बनवू शकता आणि जास्त वेळ लागतच नाही याला. घाई गडबडीत पण होऊन जाते. ही शेंगा जर निवडून ठेवलेल्या असल्या आपण तर पटकन होते ही भाजी. तर ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन एका रेसिपीमध्ये.